स्टुडंट, आपण ओपॅम हा चॅप्टर पाहत आहोत. त्यातला या चॅप्टरमधला 9वा पॉईंट स्पेसिफिकेशन्स ऑफ ओपॅम हे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर ओपॅमचे 8 टोटल स्पेसिफिकेशन्स आहेत. त्यातला 1 नंबरचा जो स्पेसिफिकेशन आहे तो आहे इनपुट बायस करंट, 2 नंबर इनपुट ऑफसेट करंट, 3 नंबर इनपुट ऑफसेट व्होल्टेज, 4 नंबर स्लीव रेट, 5 नंबर ड्रिफ्ट, 6 नंबर ओपन लूप गेन, 7 नंबर क्लोज लूप गेन आणि 8 नंबर फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ ओपॅम. तर अशा आपल्याला टोटल या टॉपिकमध्ये 8 स्पेसिफिकेशन पाहायचे आहेत. आता हे जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत हे काही ओपॅममध्ये एरर्स क्रिएट होतात. हे एरर क्रिएट झाल्यानंतर ह्या स्पेसिफिकेशन्सवर आपल्याला लक्ष द्यावं लागतं. तर आपण ओपॅममध्ये काही एरर्स येतात तर त्या एरर्सवर ह्या स्पेसिफिकेशनवर काय परिणाम होतो ते आपण या टॉपिकमध्ये समजून घेणार आहे. तर जो आपला पहिलं स्पेसिफिकेशन आहे त्याचं नाव आहे इनपुट बायस करंट. तर आता बघा, ओपॅममध्ये काही ऑफसेट व्होल्टेज क्रिएट होतात. आता सगळ्यात अगोदर ऑफसेट म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. तर ऑफसेट म्हणजे काय, ऑफसेट म्हणजे काय, तर ऑफसेट हा एक एरर आहे. ओपॅमला कोणतंही इनपुट न देता, म्हणजे इनपुट काय असताना 0 असताना आउटपुट मात्र येतं, काहीतरी आउटपुट येतं. मग ते 0.1 व्होल्ट असेल, 0.2 व्होल्ट असेल, 0.5 व्होल्ट असेल, असं काहीतरी आउटपुट येतं कोणतंही इनपुट न देता. आता हे कसं शक्य आहे, कारण आपण ओपॅमला पॉवर सप्लाय देत असतो, ड्युअल पॉवर सप्लाय जोडत असतो, प्लस VCC आणि मायनस VEE. तर ह्या प्लस VCC आणि मायनस VEE या व्होल्टेजमुळे काहीही इनपुट न देता, म्हणजे आपण जे काही इनपुट्स असतात, आपल्याला माहिती आहे ओपॅमला 2 इनपुट्स असतात, एक इन्व्हर्टिंग आणि एक नॉन इन्व्हर्टिंग. तर ह्या इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंगला कोणतंही इनपुट न देता, म्हणजे आपण त्याला जर ग्राउंड केलं दोन्ही इनपुट्सला तरीसुद्धा मात्र आउटपुट येतं, आउटपुट प्रेझेंट असतं. ह्या एररला काय म्हटलं जातं, तर ऑफसेट असं म्हटलं जातं. म्हणून आपल्याला इथे ओपॅमला नेहमी ज्यावेळेस आपण ओपॅमचं प्रॅक्टिकल करतो किंवा ओपॅमचं एखादं आउटपुट घेतो त्यावेळेस आपल्याला सगळ्यात अगोदर ऑफसेट नलिंग ही प्रोसेस करणं गरजेचं असतं. आपल्याला ते शिकायचं आहे नक्की. ऑफसेट नंतर ऑफसेट नलिंग काय असतं ते कसं करायचं असतं. पण आता सध्या समजून घ्या तुम्ही ऑफसेट म्हणजे काय. तर ऑफसेट म्हणजे काय, तर ओपॅमच्या इनपुटला कोणतंही इनपुट न देता, म्हणजे 0 इनपुट देत असताना आउटपुट मात्र काहीतरी येतं. मग ते 0.1 असेल किंवा आता ते मायनसमध्ये सुद्धा असू शकतं, प्लसमध्ये सुद्धा असू शकतं. आले लक्षात. तर हे जे काही आपण म्हणूयात अनएक्सपेक्टेड जे आउटपुट आहे ते येत असतं. या एररला काय म्हटलं जातं, ऑफसेट असं म्हटलं जातं. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर आपण आता परत आपल्या जे काही पहिलं स्पेसिफिकेशन आहे त्या स्पेसिफिकेशनकडे वळूयात, इनपुट बायस करंट. आता हे असं होतं का, आपण आता जो एरर पाहिला ऑफसेटचा तो ऑफसेटचा एरर येतो का, त्याचं कारण काय आहे. तर आपण ही जी काही आपल्याला माहिती आहे ओपॅम म्हणजे काय आहे, तर डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे. ओपॅमच्या इनपुट स्टेजला आणि जे काही मधली जी काही सेकंड स्टेज आहे त्या सेकंड स्टेजमध्ये किंवा त्याला इंटरमिजिएट स्टेज असं म्हटलं जातं. तर त्या इंटरमिजिएट स्टेजमध्ये सुद्धा डिफरन्शियल ॲम्प्लिफायर असतो आणि जे काही फर्स्ट जे स्टेज आहे त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्शियल ॲम्प्लिफायर असतो. मग त्या डिफरन्शियल ॲम्प्लिफायरमध्ये काय असतात, तर 2 ट्रान्झिस्टर असतात ज्याला आपण म्हणतो T1 आणि T2 किंवा 2 आयडेंटिकल ट्रान्झिस्टर असतात. तर हे जे काय आयडेंटिकल ट्रान्झिस्टर असतात, या आयडेंटिकल ट्रान्झिस्टरसाठी जे काही इनपुट करंट असतात किंवा बेस करंट आपण म्हणूयात, हे जे काही बेस टर्मिनल आहेत त्याला आपण V1 आणि V2 म्हटलेलं आहे. हे जे काही बेस टर्मिनल्स जे आहेत त्या बेसमधून वाहणारा करंट जर आपण म्हणूयात की IB1 आणि IB2 असं त्याला आपण म्हणूयात. IB1 आणि इथे असतो IB2. ठीक आहे. तर IB1 आणि IB2 हे जे काही 2 इनपुट्स आहेत किंवा बेस करंट जे आहेत ह्यांच्यामध्ये जर मिसमॅच झालं, म्हणजे IB1 हा जास्त असला IB2पेक्षा किंवा IB2 हा IB1पेक्षा जास्त असला, दोघांपैकी कोणीही कमी अधिक असला, तर या ठिकाणी मात्र आपल्याला हा
ऑफसेटचा एरर पाहायला मिळतो, म्हणजे कोणतंही इनपुट न देता आपल्याला मात्र आउटपुट दिसतं. तर हे जे काही ऑफसेट एरर येतो, ऑफसेट व्होल्टेज येतो, ऑफसेट करंट येतो, तर हे घालवण्यासाठी म्हणजे आपल्याला काढून टाकण्यासाठी जे काही आउटपुट जे आहे ते अनएक्सपेक्टेड आउटपुट काढून टाकण्यासाठी आपल्याला काहीतरी इनपुट द्यावं लागतं, काहीतरी बेस करंट द्यावा लागतो कोणत्या तरी एका आयदर ऑफ वन टर्मिनल वन बेस ऑफ ट्रान्झिस्टर वन, कोणत्या तरी एका ट्रान्झिस्टरच्या एका इनपुटला आपल्याला काय द्यावं लागतं तर बेस करंट द्यावा लागतो. ह्या बेस करंटला काय म्हटलं जातं तर इनपुट बायस करंट असं म्हटलं जातं. त्याची जी काही डेफिनेशन आहे ती बघा काय आहे. डेफिनेशन काय आहे, इट इज द बायसिंग करंट रिक्वायर्ड ॲट आयदर इनपुट टू प्रोव्हाइड झिरो आउटपुट. म्हणजेच काय तर कोणत्या तरी एका इनपुटला, मग फॉर एक्झाम्पल T1 असेल, T1चा जर बेस करंट कमी किंवा जास्त झाला असला पाहिजे. आता मी मगाशी काय सांगितलं की IB1 इज इक्वल टू IB2 पाहिजे, कारण दोन्ही पण काय आहेत आयडेंटिकल ट्रान्झिस्टर आहेत, म्हणून IB1 इज इक्वल टू IB2 हे इक्वेशन हवं आहे आपल्याला. मात्र जर IB1 कमी झाला, ठीक आहे, तर IB1 जर कमी झाला तर आउटपुट मात्र तुमचं काय येणार आहे, काहीतरी येणार आहे, इनपुट काहीही न देता तुमचं आउटपुट काहीतरी येणार आहे 0.1 0.2 काहीतरी व्होल्टेज येईल, म्हणजे अनएक्सपेक्टेड आउटपुट येईल किंवा त्याला आपण म्हणू ऑफसेट आउटपुट येईल. बरोबर. तर ते आपल्याला झिरो करण्यासाठी, आउटपुट तुमचं झिरो करण्यासाठी आपल्याला काहीतरी IB1 जो आहे तो काय करायला लागेल, आता इन्क्रीज करावा लागेल. आणि हा इन्क्रीज करणं किंवा त्याला IB1ला काहीतरी करंट देणं, या प्रोसेसला काय म्हटलं जातं तर इनपुट बायस करंट असं म्हटलं जातं. समजलं आहे सगळ्यांना इनपुट बायस करंट ही स्पेसिफिकेशन. ठीक आहे. याचा जो काही फॉर्म्युला जो आहे तो खालीलप्रमाणे आहे की बेस करंट इज इक्वल टू किंवा इनपुट बायस करंट IB इज इक्वल टू IB1 प्लस IB2 डिव्हायडेड बाय 2. हा इनपुट बायस करंट आहे. आणि हा जो काही प्रॅक्टिकली जर आपण पाहिला तर तो काही नॅनो ॲम्पियरमध्ये असतो. त्याची जी काही रेंज आहे ती फ्रॉम 80 नॅनो ॲम्पियर टू 500 नॅनो ॲम्पियर, म्हणजे खूप कमी करंट असतो हा इनपुट बायस करंट. समजले सगळ्यांना इनपुट बायस करंट म्हणजे काय. सगळ्यात अगोदर ओपॅम्पमध्ये एरर क्रिएट होतो. तो एरर का क्रिएट होतो म्हणजे ऑफसेट जे काय क्रिएट होतं ते ऑफसेट का क्रिएट होतं तर जे काय आयडेंटिकल ट्रान्झिस्टर आहेत T1 आणि T2 यांच्या बेसला सेम करंट असावा लागतो. IB1 इज इक्वल टू IB2 असं आपण त्याला म्हणूयात. मात्र ह्या दोघांपैकी कोणत्या तरी एकाचा जर बेस करंट कमी झाला तर मात्र तुमचं आउटपुट जे आहे ते ऑफसेट येईल, म्हणजेच काय अनएक्सपेक्टेड आउटपुट येईल, कोणतंही इनपुट न देता आउटपुट येईल, याला आपण ऑफसेट म्हणतो. असं ऑफसेट व्होल्टेज क्रिएट होईल. आणि हे ऑफसेट व्होल्टेज किंवा करंट झिरो करण्यासाठी, जे काय आउटपुटचं व्होल्टेज आहे ते झिरो करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, जे काही आपला एखादा करंट कमी पडला असेल किंवा एखादा करंट जास्त झाला असेल तर त्याला काय करायला लागेल, लेवलमध्ये करायला लागेल, IB1 इज इक्वल टू IB2 करायला लागेल. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला जो काही बेस करंट प्रोव्हाइड करावा लागतो इनपुट साईडला, कोणत्या तरी एका ट्रान्झिस्टरच्या इनपुट साईडला तो बेस करंट प्रोव्हाइड करायला लागतो, या प्रोसेसला म्हटलं जातं इनपुट बायस करंट. आणि त्याची जी काही मॅथमॅटिकल इक्वेशन आहे ते आहे IB इज इक्वल टू IB1 प्लस IB2 डिव्हायडेड बाय 2. त्याच्यात IB1 काय आहे आणि IB2 काय आहे आपल्याला समजलं आहे. आणि जी प्रॅक्टिकल रेंज आहे ती आहे 80 नॅनो ॲम्पियरपासून तर 500 नॅनो ॲम्पियरपर्यंत. ठीक आहे. आता नेक्स्ट दुसरं जे काही स्पेसिफिकेशन आहे ते आहे इनपुट ऑफसेट करंट आहे. इनपुट ऑफसेट करंट. इनपुट ऑफसेट करंट. आता आपल्याला इनपुट ऑफसेट किंवा ऑफसेट ही संकल्पना समजलेली आहे. ठीक आहे. तर ह्याची डेफिनेशन काय बघा, इट इज द डिफरन्स बिटवीन द टू बायस करंट्स शोज दॅट द डिफरन्स बिटवीन टू करंट्स. हे जे काय आहे इनपुट ऑफसेट करंट, आपल्याला समजलं की
इनपुट ऑफसेट म्हणजे काय, तर कोणतंही इनपुट न देता आउटपुट येणं, बरोबर. आणि जर आउटपुट झिरो करायचं असेल तर काय करायला लागतं, दोघांचा जो काही डिफरन्स आहे तो काय करायला लागतो, झिरो करावा लागतो. म्हणजे काय, तर IB1 आणि IB2 हे काय करायला लागतात, आपल्याला झिरो करावा लागतात. आणि ह्या दोघांचा जो काही डिफरन्स असतो म्हणजे IB1 अँड IB2 ह्या दोघांमधला जो काही डिफरन्स असतो, डिफरन्स IB1 मायनस IB2 किंवा IB2 मायनस IB1 ह्या दोघांचा जो काही डिफरन्स असेल, ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, इनपुट ऑफसेट करंट असं म्हटलं जातं. आणि ह्याची जी काही रेंज आहे तो मॅक्झिमम किती असू शकतो, तर मॅक्झिमम इनपुट ऑफसेट करंट जो असू शकतो तो 20 नॅनो ॲम्पियर हा इतका असू शकतो. ठीक आहे. आता बघा, मॅक्झिमम जे काय आहे या दोघांमधला डिफरन्स तो किती असू शकतो, तर IB1 आणि IB2मध्ये दोघांमधला डिफरन्स किती असू शकतो, तर तो 20 नॅनो ॲम्पियर असू शकतो. आणि जितका हा डिफरन्स जो आहे जितका कमीत कमी असेल तितका तुमचा ओपॅमचा परफॉर्मन्स जो आहे, तो काय असतो, बेटर असतो. ही एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. जो काय IB1 आणि IB2मध्ये आपण असं म्हटलं आहे की IB1 आणि IB2मध्ये डिफरन्सच नसावा, मात्र जर तो असेल तर त्या डिफरन्सला काय म्हटलं जातं, म्हणजे आता मगाशी तुम्हाला मी आपला जो काही मगाची जी काही स्पेसिफिकेशन होती आपली इनपुट बायस करंट, तिथे आपण म्हटलं होतं की ज्या एखादा बेस करंट जर कमी झाला असेल तर तो बेस करंट देणं आणि आउटपुट झिरो करणं याला काय म्हटलं जातं, इनपुट बायस करंट असं म्हटलं जातं. आणि IB1 आणि IB2 ह्यांच्यामध्ये जो काही करंट आहे याच्यामधला समजा IB1, समजा फॉर एक्झाम्पल आपण एखादं एक्झाम्पलच घेऊयात की फॉर एक्झाम्पल IB1 हा 15 नॅनो ॲम्पियर इतका असेल आणि IB2 हा 10 नॅनो ॲम्पियर इतका असेल, तर काय करायला लागेल आपल्याला इथे फॉर एक्झाम्पल, तर हा 5 नॅनो ॲम्पियर मधला डिफरन्स आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, तर 5 नॅनो ॲम्पियर कोणाला द्यावे लागेल, IB2ला काय करायला लागेल, 5 नॅनो ॲम्पियर इतका करंट अजून वाढवून द्यावा लागेल. किती, 5 नॅनो ॲम्पियर. तर काय होईल, IB1 इज इक्वल टू IB2. काय होईल, दोघांचं सेम होईल आणि आउटपुट तुमचं काय येईल, झिरो. मग आउटपुट झिरो येण्यासाठी आपण काय देतोय, किती देतोय, तर 5 नॅनो ॲम्पियर इतका करंट देतोय. ह्या 5 नॅनो ॲम्पियरला काय म्हटलं जातं, तर इनपुट ऑफसेट करंट असं म्हटलं जातं. आणि तो प्रॅक्टिकली जर पाहिला तो मॅक्झिमम किती असतो, तर 20 नॅनो ॲम्पियर इतका असतो. आणि ह्या दोघांमधला आपण मगाशी सांगितलं की ओपॅममध्ये जे काय किंवा जे काही IB1 आणि IB2 आहेत, जे काही करंट्स आहेत बेस करंट, यांच्यामधला जो काही डिफरन्स आहे हा जितका कमीत कमी असेल तितक्या तुमच्या ओपॅमचा परफॉर्मन्स हा कसा असेल, चांगला असेल, बेटर असेल. समजलं आहे सगळ्यांना, इनपुट ऑफसेट करंट. नेक्स्ट थर्ड, इनपुट ऑफसेट व्होल्टेज. जसं आपण करंट पाहिलं, सेम जसं आपण करंट पाहिला तसा आता सेम काय पाहिजे आपल्याला, व्होल्टेज पाहिजे. तर ऑफसेट समजलं आहे तुम्हाला, तर आता व्होल्टेज समजायला काय अवघड नाही आहे. ठीक आहे. आता बघा, मगाच्या ऑफसेटच आपल्याला मेन आहे याच्यामध्ये. मगाशी मी सांगितलं म्हणून तुम्हाला मी ऑफसेट ही संकल्पना किंवा ऑफसेट ही टर्म तुम्हाला अगोदर समजून दिलेली आहे. बघा, आता जसं करंट काही इनपुट न देता तुम्हाला आउटपुट येतं आहे, ज्याप्रमाणे तुम्हाला काहीतरी करंट प्रोव्हाइड करावा लागतो इनपुट साईडला, त्यावेळेस तुमचं आउटपुट झिरो येतं. त्याच पद्धतीने तुम्हाला जे काही आपलं व्होल्टेज आहे इनपुट साईडला, जे काही व्होल्टेज आहे म्हणजे आउटपुट झिरो करण्यासाठी जे तुमचं आहे आउटपुट, जे V0 आपण त्याला म्हणूयात किंवा VO म्हणूयात, आउटपुट तुमचं झिरो करण्यासाठी काहीतरी इनपुट व्होल्टेजसुद्धा द्यावं लागेल. अनएक्सपेक्टेड जे आउटपुट आहे किंवा ऑफसेट जे आहे, आपण एरर जो आला आहे T1 आणि T2 आयडेंटिकल ट्रान्झिस्टर वगैरे, ते परत रिपीट करत नाही आता मी. जे काय आपलं ऑफसेट व्होल्टेज आहे, ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय, तर आउटपुट काही इनपुट न देता आउटपुट झिरो येणं. तर ह्या झिरो येण्यासाठी किंवा
काहीही इनपुट न देता आउटपुट मात्र अनएक्सपेक्टेड येणं, काहीतरी आउटपुट येतं आहे, तर ते आउटपुट झिरो करण्यासाठी तुम्हाला काहीतरी इनपुट व्होल्टेज द्यावं लागेल, काहीतरी व्ही इन द्यावं लागेल. त्या व्ही इनला काय म्हटलं जातं, तर इनपुट ऑफसेट व्होल्टेज असं म्हटलं जातं. याची जी काही डेफिनेशन आहे ती मी सांगतो तुम्हाला. द व्होल्टेज विच मस्ट बी अप्लाइडेड अक्रॉस द इनपुट टर्मिनल्स टू ऑब्टेन झिरो आउटपुट. परत सांगतो, द व्होल्टेज विच मस्ट अप्लाइडेड अक्रॉस द इनपुट. काय करायचं आहे, व्होल्टेज अप्लाय करायचं आहे कोणाला, इनपुट साईडला. जो काय आपला ओपॅम आहे त्या ओपॅमच्या काय करायचं आहे, इनपुट साईडला आपल्याला काहीतरी व्होल्टेज द्यायचं आहे. त्यावेळेस तुमचं आउटपुट व्होल्टेज काय येईल, झिरो येईल. असं जे काही व्होल्टेज असेल त्या व्होल्टेजला तुम्ही काय म्हणणार, इनपुट ऑफसेट व्होल्टेज. आणि ही जी काही फॅसिलिटी आहे इनपुट ऑफसेट व्होल्टेजची, ही फॅसिलिटी जी आहे ती ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे. जी काय आपली जी काही टर्मिनल आहे -VEE, टर्मिनल नंबर 5 नंबरचा जो काय ओपॅमचा टर्मिनल आहे ते ऑफसेट नावाचं जे काही टर्मिनल आहे, आपण नंतर शिकणार आहे पिन नंबर्स. तर ही जी काय आहे कन्सेप्ट किंवा आपण त्याला काय म्हणूयात, ही जी काही ऑफसेट एरर काढून टाकण्यासाठी, नलिंग करण्यासाठी ऑलरेडी ओपॅमने आपल्याला एक पिन दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण एक व्हेरिएबल रेजिस्टर लावून आपण तो काय करू शकतो, ऑफसेट नल करू शकतो. म्हणजे आउटपुट तुमचं काही इनपुट न देता तुम्ही काय करू शकता, ते झिरो ॲडजस्ट करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ऑफसेट नल करण्यासाठी या ठिकाणी पोटेन्शियोमीटर दिला जातो, एक व्हेरिएबल रेजिस्टर दिला जातो. ठीक आहे, समजलं आहे सगळ्यांना ऑफसेट व्होल्टेज म्हणजे काय. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ह्या 3 कन्सेप्ट पाहिल्या. परत एकदा रिपीट करतो मी त्या तीन कन्सेप्ट किंवा 3 स्पेसिफिकेशन्स. पहिलं आपण इनपुट बायस करंट थोडक्यात सांगतो. इनपुट बायस करंट म्हणजे काय, जे काही IB1 आणि IB2 आहेत, जे काही ट्रान्झिस्टर आयडेंटिकल ट्रान्झिस्टर T1 आणि T2 यांच्यामधला जो काही बेस करंट आहे तो कमी किंवा जास्त झाल्यामुळे आउटपुट काय होतं, अनएक्सपेक्टेड येतं. ह्यापैकी जे काही बेस करंट आहे तो एखादा कमी झाला असेल तर तो वाढवून देणं. जो काही बेस करंट आपण वाढवून देतो त्या बेस करंटला काय म्हटलं जातं, इनपुट बायस करंट असं म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट आपण दुसरा पाहिला इनपुट ऑफसेट करंट. ह्या इनपुट ऑफसेट करंट म्हणजे काय, तर आउटपुट झिरो येण्यासाठी किंवा थोडक्यात त्याची डेफिनेशन पाहिली तर बेस करंट जे आहेत IB1 आणि IB2 यांच्यामधला जो काही डिफरन्स असेल, आपल्याला काय पाहिजे, दोघांचा डिफरन्स हा झिरो पाहिजे. म्हणजे दोघे कशा पाहिजे, बेस करंट हे सेम पाहिजे, तर तुमचं आउटपुट काय येईल, हे झिरो येईल. आणि जर आउटपुट झिरो नाही आलं त्याला आपण काय म्हणतो, ऑफसेट म्हणतो. बरोबर. तर जे काही IB1 आणि IB2 आहे यांच्यामधला जो काही डिफरन्स कॅल्क्युलेट होईल, आपण जे एक्झाम्पल घेतलं ते एक्झाम्पल तुम्ही परत पहा. त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला कळेल की जो काही इनपुट बायस ऑफसेट करंट कशाला म्हणायचं. दोघांमधला डिफरन्स म्हणजे इनपुट ऑफसेट करंट. आणि तो मॅक्झिमम किती असतो, 20 नॅनो ॲम्पियर. तो जितका कमीत कमी असेल तितकं आपला ओपॅमचा परफॉर्मन्स हा कसा असतो, चांगला असतो. नेक्स्ट शेवटचा टॉपिक इनपुट ऑफसेट व्होल्टेज. या इनपुट ऑफसेट व्होल्टेजमध्ये आपण पाहिलं की कोणतंही इनपुट न देता आउटपुट मात्र येतं. ज्याप्रमाणे आपल्याला करंट द्यावा लागतो त्याच पद्धतीने आपल्याला व्होल्टेजसुद्धा द्यावं लागतं. आणि आउटपुट झिरो करण्यासाठी जे आपण इनपुट साईडला व्होल्टेज देतो त्याला आपण काय म्हणतो, इनपुट ऑफसेट व्होल्टेज असं म्हणतो. आणि ही जी काही इनपुट ऑफसेट व्होल्टेजची किंवा आउटपुट झिरो करण्यासाठी जी काही ऑफसेट नलिंग प्रोसेस आहे किंवा ऑफसेट नलिंग जी काही प्लॅनिंग आहे, प्रोग्रॅमिंग आहे, ती ऑलरेडी इथे केलेली आहे ओपॅमच्या. जे काही -VEE टर्मिनल आणि 1 आणि 5 टर्मिनल, जे काय ओपॅमचं टर्मिनल आहे 1 आणि 5 टर्मिनल, जे काही ग्राउंड आणि 5 टर्मिनलचं जे काही ऑफसेट नावाचं जे टर्मिनल असतं यांच्यामध्ये आपण एक व्हेरिएबल रेजिस्टर जोडतो. आणि हा व्हेरिएबल रेजिस्टन्स कमी जास्त करून व्होल्टेज मॅच करतो आणि आउटपुट काय देतो, आपल्याला झिरो देतो. या कन्सेप्टला ऑफसेट नलिंग म्हणतात. ते आपल्याला नंतरच्या लेक्चरमध्येच बघायचं आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल. बाकीचे जे काही उरलेले काही जे काही 4-5 पॉईंट आहेत, स्पेसिफिकेशन आहेत, त्या उद्याच्या लेक्चरला आपण घेऊया. ठीक आहे.